संध्याकाळ झाली की मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं, तर ही मस्त अशी साऊथ इंडियन रेसिपी मी यासाठी बनवली। तर इथे मी 2 कांदे घेतलेत, छोट्या आकाराचे घेतलेत, मध्यम असतील तर 1 घेतला तरी चालेल। कांदा अगदी बारीक चिरून घेतला आणि याबरोबरच मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतले। अर्धी वाटी दही घेतलं आहे, दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते रेसिपीला। यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। यानंतर यामध्ये मी ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा घालू शकता, मी इथे रेसिपी हेल्दी करण्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे, तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायचं आहे, पण आधी दह्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर हे पीठ आपल्याला घट्टसरच हवं आहे, तर पहा इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं। दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी पाणी घेतलं आहे। तर हे पाहू शकता, असं पीठ मी तयार करून घेतलं आहे। यापेक्षा पातळ करायचं नाही आहे। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, कढीपत्ता अगदी बारीक चिरून घातला आहे। याबरोबरच आलं घालायचं आहे, आलं बारीक चिरून घेतलं आहे आणि भरपूर यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आता मिक्स केलं आहे, हे आता आपण बाजूला ठेवून देऊया 10 मिनटं आणि तोपर्यंत आपण वेगळी अशी खोबऱ्याची चटणी तयार करूया। तर इडली डोसाबरोबर खाण्यासाठी तुम्ही नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवत असाल, पण ही साऊथ इंडियन स्टाईलची चटणी एकदा तुम्ही बनवून पहा। आज जी आपण बोंडं बनवणार आहोत त्याबरोबर खूपच मस्त लागते ही चटणी। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं तडतडल्यानंतर इथे 1 मोठा चमचा इथे मी चण्याची डाळ घातली आहे। ही मी आधी कापडाने स्वच्छ पुसून घेतली। डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे आता डाळीचा रंग बदलला आहे। आता यामध्ये लसूण घालायचे आहे, 3 ते 4 पाकळ्या यामध्ये मी लसूण घातले आणि अर्धा इंच आलं यामध्ये तुकडे करून घातले। याबरोबरच इथे मी 3 हिरव्या मिरच्या घातल्यात। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे आलं, मिरच्या आणि लसूण हे सगळं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं आहे। खोबरं घातल्यानंतर आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, अगदी 1 मिनटं परतून घेतलं, लगेच गॅस बंद केला आणि हे थंड करून घेतलं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आंबटपणासाठी इथे मी यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही घालते आहे। तुम्ही चिंच घालू शकता किंवा 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। थोडीशी पातळसरच आपल्याला ही चटणी हवी आहे। चटणी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं आहे कढईमध्ये। तेल गरम झालं आहे, इथे पाव चमचा मोहरी घातली आणि कढीपत्ता घातला आहे। आता ही फोडणी तयार आहे, ही चटणीवरती घालायची आहे। तर ही साऊथ इंडियन स्टाईलची आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। आज आपण जी मैसूर बोंडं बनवणार आहोत त्याबरोबर ही चटणी खूप छान लागते। चटणी तयार आहे। आता जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे, त्यातलं 1 चमचा तेल घातलं या सोड्यावरती। मिक्स करून घेऊया। गरम आहे तर चमच्यानेच हे मी असं मिक्स करून घेते।
आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा इथे मी सुरुवातीला घातला नाही, कारण कांदा जर सुरुवातीलाच घातला तर हे जे पीठ आहे ते पातळ होतं आणि आपल्याला बोंडांचं पीठ असंच घट्टसर हवं आहे। जर पातळ झालं पीठ तर आपल्याला बोंड व्यवस्थित तेलामध्ये सोडता येणार नाहीत, म्हणून मी अगदी शेवटी बोंड फ्राय करायच्या वेळेस यामध्ये कांदा घातला आहे। तर पहा, सोडताना ही आपल्याला अशी तेलामध्ये सोडायची आहेत। जर पीठ घट्टसर असेल तर अगदी छान शेप येतो बोंडांना। तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं। तेल व्यवस्थित असं गरम आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि अशी गोल आकाराची बोंड तेलामध्ये सोडायची आहेत। जेव्हा तुम्ही बोंड तेलामध्ये सोडाल तेव्हा तेल व्यवस्थित असं गरम हवं, नाहीतर मग बोंड तेलकट होऊ शकतात। पहा, ही अशी छान हलकी होऊन तेलावरती आलेत। आता हे आपल्याला उलटून घ्यायचे आहेत। खूप हलकी होतात, आतून मस्त जाळीदार होतात ही बोंड। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही फ्राय करूया। तर याचा रंग बदलला आहे पहा। तर आज आपण साऊथ इंडियन फेमस रेसिपी मैसूर बोंड तयार केलं आहे आणि यामध्ये आज आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलं आहे। तर इथे पहा, छान अशी क्रिस्पी झालेत ही। काढून घेऊया। अशाच पद्धतीने इथे मी सगळे बोंड फ्राय करून घेतलेत। पाहू शकता, अगदी मस्त दिसत आहेत। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी सर्व केलेत। तरी हलकी फुलकी टेस्टी असे बोंड अगदी झटपट तयार होतात। पाहू शकता, आतपर्यंत छान ही फ्राय झालेत आणि जाळीदार झालेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला माझ्या आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।